पुढील 7 दिवसात आमदार अमोल मिटकरी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माफी न मागितल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा यशवंत संघर्ष सेनेचे विष्णू कुऱ्हाडे यांनी दिला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याबद्दल धनगर समाजाच्या तसेच ओबीसी समाजाच्या निधीबाबत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते। तेव्हापासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी हे ठोकशाहीची भाषा वापरत आहेत। हाके यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत। त्यांनी याला आवर घालावा आणि हाकेंच्या प्रश्नांना लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे। हाकेंबाबत केलेल्या वक्तव्याबाबत मिटकरी यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा विष्णू कुऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा आमचा हेतू एवढाच आहे की या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय BK कोकरे साहेबाच्या नंतर महादेवराव जानकर साहेब असतील, अण्णासाहेब डांगे असतील आणि सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, धनगर समाजाचं नेतृत्व जेव्हा जेव्हा पुढे आलं तेव्हा इथल्या व्यवस्थेने त्यांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे। आणि आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रानं ओबीसी नेता म्हणून ज्यांना स्वीकारलेलं आहे असे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना जाणीवपूर्वक, ज्याच्यावरती घासलेट चोर, बाजारू, विचारवंत असा आरोप असलेला आमदार अमोल मिटकरी हा वैयक्तिक पातळीवर टीका करत आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत। येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर या अमोल मिटकरीने माफी नाही मागितली तर त्याला या महाराष्ट्रातला आमचा धनगर समाज बांधव, आमची यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात त्याला फिरू देणार नाही। दिसल तिथं त्याच्यावरती आम्ही काळं फासू। तो घासलेट चोर अमोल मिटकरी त्याने जे काही चालवले, तो जी भाषा वापरतोय की प्राध्यापक लक्ष्मण हाके सर त्यांची सुजवणार, हे करणार। अमोल मिटकरी, तुला एक गोष्ट सांगतो, तू जर ते त्यांच्या गाडीजवळ जरी पोचला तरी तुला महाराष्ट्रात फिरवून देणार नाही। पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात कुठे येत्या 7 दिवसात जर माफी नाही मागितली तुझ्या तोंडाला 100% आम्ही काळं फासू। आणि माझी एक अजितदादा पवार यांना विनंती आहे, आम्हाला तुमची भीक नको, पण हे तुमचं कुत्रा आवरा। हा घासलेट चोर जो आहे अमोल मिटकरी, तुमची आमच्या जातील, आमच्या धनगर समाजाला तुमची कुठलीही भीक नको, काही नको, फक्त एक कुत्रा आवरा, नाही तर आमच्याकडे आहे त्याचा उपाय, काय करायचं काय नाही।